शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। नमस्कार, मी विजय साळवे आणि आजचा झिरो ओव्हर तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात। झिरो ओव्हरला सुरुवात करण्याआधी पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या। राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्रा पवारांनीच व्हावं यासाठी आपल्यासह आमदारांनी सह्या केलेलं निवेदन दिलंय। लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया। विधिमंडळातील हक्कभंग समितीच्या बैठकीला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे दोघेही अनुपस्थित। आपल्याला साक्ष देण्यासाठी 5 फेब्रुवारीला बोलावलं असल्याची सुषमा अंधारेंची माहिती। तर समिती प्रमुख प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात। विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र। बारामती विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि विमा मिळावा यासाठी अरविंद सावंत यांचं पत्र। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या मागणीसाठी भरली विद्यार्थ्यांची शाळा। हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ 3च शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळेसाठी तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी जागा मंजूर। अलियाबादमधल्या 11.5 हेक्टर जागेचा ताबा वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागास प्रदान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। म्हाडाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील 120 सदनिकांच्या विक्रीसाठीची अर्ज नोंदणी पुढे ढकलली। तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील एका महाविद्यालयातील 4 शिक्षकांनी शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी फिरवली पाठ। नागपूरच्या पोलिसांनी 8 दिवसांपूर्वी सूचनापत्र देऊनही शिक्षकांची पळवाट। परवानगी न मिळाल्यानं मंत्री गुलाबराव पाटील यांचं हवाई उड्डाण रद्द। लातूर विमानतळावरून विमान उड्डाणास मर्यादा असल्यानं निर्णय। गुलाबराव पाटील रस्त्याच्या मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मृतदेह अर्धवट जळलेल्या स्थितीत असल्याची प्राथमिक माहिती। महिलेच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून एरंडोल पोलिसांकडून पुढील तपास सुरू। सकाळच्या वेळी लोकलचं वेळापत्रक पाळण्यासाठी मध्य रेल्वेवर एक्सप्रेस गाड्यांना ब्रेक। धुक्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विलंब होतो, पण त्यासाठी आता लोकल गाड्यांना ब्रेक नाही। गोंदियाच्या वडद गावात शंकरपटाचा थरार। बैलगाडा शर्यतीत विनाचालक धावली बैलजोडी। खरीप हंगामातील शेतीची कामं झाल्यानंतर शंकरपट भरवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा। या बैलजोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अजित पवारांचा विमान अपघात ताजा असतानाच मुंबईत 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले। दोन्ही विमानं प्रवाशांनी होती भरलेली। डीजीसीएकडून तातडीनं तपास सुरू। सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। रस्त्यावर सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी परत करत प्रामाणिकपणा दाखवल्यानं रजनीकांत यांच्याकडून त्या कर्मचाऱ्याला सोन्याची साखळी गिफ्ट। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली मुंबई रणजी संघाची भेट। आगामी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी मुंबईच्या खेळाडूंना मार्गदर्शन। आणि आता पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स।